एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सुरूच आहे। दंतेवाडा येथे लोण वरातू म्हणजे घर वापसी मोहिमेअंतर्गत 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। यामध्ये 8 लाखांचं बक्षीस असलेले नक्षलवादी चंद्राणा आणि 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1005 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। त्यापैकी 205 बक्षीस असलेले नक्षलवादी आहेत। या सर्वांनी एसपी गौरव रॉय यांच्या समोर आत्मसमर्पण केलं। दंतेवाडा येथे लोन वरातू म्हणजे घर वापसी मोहिमेअंतर्गत हे आत्मसमर्पण करण्यात आलंय। या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। मनीष, काय अपडेट्स? सौरभ, नक्कीच छत्तीसगडमध्ये आपण गेल्या काही दिवसापासून बघत आहोत। त्या ठिकाणी नक्षली आणि पोलिसांची जी चकमक सुरू आहे, त्या चकमकीमध्ये पोलिसांना नक्षल्यांना यमसदनी धाडण्यामध्ये फार यश आलेलं आहे। आणि एकीकडे जर बघितलं की त्याच्यामध्ये मोठे मोठे जे नक्षली कॅडर होते त्यांना सुद्धा मारण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। त्यामुळे कुठं नक्षल्यांच्या मनात ती एक भीती निर्माण झालेली आहे। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींनी जे सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलींना पूर्णपणे नष्ट करू आणि त्यांनी जी तारीख घोषित केली आहे, त्या अनुषंगाने नक्षल्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे। आणि त्याच याच्यामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण सुरूच आहेत। दंतेवाड्यामध्ये लोन वरातू म्हणजे घर वापसी ही एक मोहीम आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। यामध्ये 8 लाखाचे बक्षीस असलेली नक्षलवादी चंद्राणा आणि 3 महिला नक्षलवाद्यांचा सुद्धा समावेश आहे। या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 1005 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे। त्यापैकी 205 नक्षली हे बक्षीसवाले नक्षली होते आणि हे सर्व जे एसपी आहेत तिथले गौरव राय यांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे। महत्वाचा विषय म्हणजे सौरभ, 12 नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे डीव्हीसी कमांडर सुद्धा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिलेली आहे। निश्चितच मनीष, यावर लक्ष ठेवून असतात। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।